संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. सद्गुरू सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून त्रिकाल वंदनीय गुरुमाऊली लिंग ऐक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षु जनांच्या चरणी वंदन करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया. पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 74 काढा. ओम नमः शिवाय. हरंगवेताई तुमच्या चॅनल वंदन, सर्व साधकांना वंदन. ओम नमः शिवाय. पान ओम नंबर नमः शिवाय. 73 आहे पान नंबर 73 नाही 74. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पान नंबर 74 काढा. ओम नमः शिवाय. नमस्कार. तुमच्या चॅनल वंदन काकू. ओम नमः शिवाय. आपण काल शिष्यानं जे प्रश्न केले होते त्याचे उत्तर आपण काल बघितले आहेत. तर शिष्यानं पहिला प्रश्न केलेला होता, बंधन कशाला म्हणतात, म्हणजे बंधनाचं रूप काय. तर आपण ध्येय आहो आणि ध्येयाधिक आपले आहेत ही मांडणं किंवा ध्येय इंद्रिय आपले आहेत हे मांडणं हेच बंधनाचं रूप आहे. आणि हे कशानं होतं. दुसरा प्रश्न होता, तर ते आपल्या स्वरूपाच्या स्वतःचं जी स्वरूप आहे त्याच्या अज्ञानामुळं होतं. आणि त्याचा नाश कशानं होतो हा तिसरा प्रश्न होता. तर त्याचा नाश आपल्या स्वरूपाच्या ज्ञानानं होतो. अज्ञानानं बंधन होतं आणि आपल्याच स्वरूपाचं ज्ञान जेव्हा होईल तेव्हा त्याचा नाश होतो, म्हणजेच मोक्ष होतो. आपण या प्रश्नाचे उत्तर काल बघितलेले आहेत. आता गुरु काय म्हणतात, तर ध्येयाधिकाहून अहंता ममता घालविण्यासाठी तू साधने सांगतोस ती सर्व विवेकी आणि विचारा वाचून निरुपयोगी आहेत. जे शिष्यानं काय सद्गुरूला काय म्हणाला होता, शिष्य तुम्ही तर म्हणता साधनाच्या योगानं मोक्ष प्राप्त होतो आणि मी तर साधनं केले, पण मला तर असं दिसून आलं की साधनाच्या योगानं मोक्ष तर प्राप्त होत नाही, पण मी साधनं केले ह्याचा अभिमान होतो. मोक्ष प्राप्त होत नाही आणि मी जपी आहे, मी तपी आहे, मी एवढा जप केला त्यामुळं मी जपी आहे, किंवा मी त्याग केला तर मी त्यागी आहे. असा जी साधनं करू तर त्या साधनाचा अभिमान मात्र प्राप्त होतो आणि त्या अभिमानामध्ये मी येतो. आणि मी आला की अहंकार आला. मीलाच अहंकार म्हणलेलं आहे बघा. असं शिष्यानं काल गुरुला विचारलेलं होतं, सांगितलेलं होतं. म्हणून गुरु काय म्हणतात, ध्येयाधिकातून अहंता ममता घालविण्यासाठी तू साधने सांगतोस ते सर्व विवेकाने विचारा वाचून निरुपयोगी आहेत. देहाधिकातून अहंता ममता तर गेलेली नाही. आता अहंता कशाला म्हणावं, ममता कशाला म्हणावं ही कळाल्याशिवाय पुढचं कळत नाही. जे पहिल्यापासून ऐकतात लोक त्यांना कळतं, पण नवीन लोकांना सुद्धा कळायला पाहिजे. म्हणून अहंता कशाला म्हणावं. ओम नमः शिवाय. ताई अहंता म्हणजे स्वतःच्या जीवावर प्रेम करणे याला अहंता म्हणतात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. स्वतःच्या जीवावर प्रेम करणे म्हणजे अहंता आणि ममता म्हणजे पुत्र, बहीण, भाऊ, पत्नी, द्रव्य यांच्यावर प्रेम करणे म्हणजे ममता.
ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. देहाधिकातून आम्ही लिहून घेतो ना ते सांगायला थोडं. अहंता म्हणजे घेतलेलं नाही का लिहून? नाही ना, आता सुरुवात घ्या मग. स्वतःच्या देहावर प्रेम करणं म्हणजे अहंता. आणि जे देहाधिक आहेत म्हणजे देहसंबंधी नाते, पत्नी, मुलं, धन ह्याच्यावर प्रेम करणं म्हणजेच ममता. स्वतःचा जो देह आहे, किती देहावर प्रेम करतो? सकाळपासून संध्याकाळपर्यंत देहाच्याच आपण ह्याच्यामध्ये असतो. स्वतःच्या देहावर प्रेम करणं म्हणजेच अहंता आणि देहाधिकावर प्रेम करणं म्हणजे ममता. घालविण्यासाठी तू साधने सांगतोस. ही घालविण्यासाठी तू साधने सांगतोस, ती सर्व विवेक आणि विचार याच्या वाचून निरुपयोगी आहेत. विवेक कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. नंदा काकी सांगा, विवेक कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. कोणतं सांगायचं ताई? ओम नमः शिवाय. ममताचं सांगायचं होतं. अहंता लिहिलं का? स्वतःच्या देहावर प्रेम करणं म्हणजे अहंता आणि देहाधिक म्हणजे देहसंबंधी जी नाते आहेत, आई, वडील, बहीण, भाऊ, पुत्र, पती, मुलगी, हे जे नाते आहेत, धन, ह्या देहसंबंधितावर जे प्रेम करतो त्याला ममता असं म्हणावं. देहाधिक जे आहेत त्यांच्यावर प्रेम करतो त्याला ममता असं म्हणावं. हे घालवण्यासाठी तू सांगतोस ती सर्व विवेक आणि विचारा वाचून निरुपयोगी आहेत असं गुरु म्हणतात. हे साधने आपण करतो पण विवेक आपल्याकडं नसतो. मी करायला म्हणून साधने करतो. मग विवेक कशाला म्हणावं? विवेकाचा अर्थ कळाला तर पुढे साधनं कशी करावी हे आपल्या लक्षात येतं. म्हणून विवेक कशाला म्हणावं? सांगा काकी, विवेक कशाला म्हणावं? मुद्रिकाताई महाजन. मंगेताई, विवेक कशाला म्हणावं? तुमच्या चरणी वंदन. विवेक म्हणजे आत्मस्वरूप नित्य आहे, बाकी सर्व मिथ्य आहे असे समजणे त्याला विवेक म्हणतात. ओम नमः शिवाय. आत्मस्वरूप नित्य आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्व जी काय आहे ते अनित्य आहे, ह्याला विवेक असं म्हणावं. मग हा विवेक आहे का? ही साधना करताना आपल्याकडं हा विवेक असतो का? मी आत्मा आहे असं आपल्याला वाटत नाही, तर मी देह आहे म्हणून आपण हे साधना करतो. म्हणजे विवेका वाचून साधना करतो. विवेक नाही आपल्याकडं आणि त्याचा विचार पण आपण करत नाही. विचार कशाचा करायचा? तर सजातीय प्रवाहात राहायचं, सारखं डुबलेलं राहायचं सजातीय प्रवाहामध्ये, तरच त्याची गोडी कळते. गुलाबजामू केला आणि जर साखरेच्या पाकात बुडविला तरच गोड लागतो, तसाच ठेवला तर तो गुलाबजामून गोड लागत नाही. मग खरी गोडी आपल्याला बघायची तर विवेक आणि विचार करायचा आहे. विचार कशाचा करायचा? मी कोण आहे ह्याचा विचार करायचा आहे. म्हशीच्या शिंगातून उडी मारण्याचा विचार करायचा नाही. म्हशीच्या शिंगातून उडी मारण्याचा विचार करणं म्हणजेच प्रपंचाचा विचार करणं. म्हणून विवेक आणि विचार ह्या वाचून निरुपयोगी आहेत, त्याचा उपयोगच नाही म्हणतात गुरु. ही साधने तू विवेक आणि विचार हे सोडून करतोस तर त्याचा काहीच उपयोग नाही, ही निरुपयोगी आहेत.
कारण असे पहा की आत्मा व अनात्मा या संबंधाने विवेक न होता तू सांगतोस. कारण काय सांगितलं? आत्मा काय आणि अनात्मा काय याच्या संबंधाने विवेक न होता आत्मा कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय सांगू. हो सांगा सांगा. ओम नमः शिवाय. देहामध्ये नक्षकांत भरलेल्या चैतन्याला आत्मा असे म्हणावे. बुरांडेताई, अनात्मा कशाला म्हणावं? कल्पनाताई. सांगू का मी सांगू का? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. कल्पनाताई बोला, अनात्मा कशाला म्हणावं? हात करे जाऊ सगळे जण ज्याला सांगायचंय ते. ओम नमः शिवाय. दीपाताई सांगा, अनात्मा कशाला म्हणावं? हात वरी केलाय, सांगा. आत्म्याचे लक्षण जिथे नाही त्याला अनात्मा म्हणावं. आत्मेचं लक्षण कोणतं आहे? आत्म्याचं लक्षण सच्चित आनंद. आणि अनात्म्याचं लक्षण जड दुःख. असं जड दुःख. मग सच्चित आनंद हे आत्म्याचं लक्षण नाही आणि तिथं असं जड दुःख ही लक्षण आहे, म्हणून त्याला अनात्मा असं म्हणावं. मग आत्मा व अनात्मा याच्या संबंधाने विवेक न होता तू सांगतोस. ही साधने जर केली तर त्याच्या योगाने अहंता ममता कमी होत नाहीत. वाचत आहे पुढचं. मीनाताई. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मीनाताई वाचा. आणि तुम्हाला वंदन ताई. आणि तशात जर अविवेकाने एखाद्या पंथाचा वेश त्याने धारण केला तर त्याला त्या वेशाचा आणखीन एक जास्त अभिमान उत्पन्न होतो. म्हणून विवेकादी साधना वाचून त्याग केल्याने सुद्धा अभिमान जात तर नाही पण उलट वाढतो. तो जीव ग्रस्थाश्रमात असतो तेव्हा क्वचित एखादा साधूची नम्रपणाने सेवा करण्याची तरी त्यास हौस असते. पण त्याग केल्यावर मी ग्रहस्थाश्रम त्यागी झालो, अर्थात सर्वजण मला एक सहा मान देतील व माझा आदर सत्कार करतील असा अविवेकाने त्याच्या ठाई अभिमान होऊन तो वाढतच जातो. अशा वेळी त्याला कोणी सद्विद्येचा उपदेश करू लागला तर आपण त्यागी आहो, आपल्याला आता याचे ऐकण्याची काय जरूर आहे असे समजून तो त्याचा उपदेश ऐकून घेत नाही. म्हणजे हे कसे झाले तर मांजर काढून टाकले येथे उंट येऊन पडला अशी एक गोष्ट सांगत असतात, तिच्यासारखे झाले. या दृष्टांताची पुरी गोष्ट तुला सांगतो ती ऐक. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अहंता ममता. अहंता म्हणजे काय, ममता म्हणजे काय आपण बघितलं तर विवेक आणि विचार ह्याच्या वाचून साधना आपण करतो. मी आत्मा आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे, आत्मा हेच सत्य आहे असं आपण मानत नाही, तर मी देह आहे मानतो आणि मी केलं म्हणतो. आपण काहीच करत नाही हो. ईश्वराच्या सत्याशिवाय आपल्याला काहीच होत नाही, आत्म्याच्या सत्याशिवाय करतच नाही. आपण उद्या करतो म्हणतो बघा, नवससुद्धा बोलतो आपण. आता मला जर नातू झाला तर पुढच्या वर्षी मी पंगत देईल. अरे उद्याचा दिवस आहे का तुला माहिती आहे का? पुढच्या वर्षी पंगत द्या. ते तुझ्या हातात नाही, आपल्या स्वतःच्या हातात नाही, पण आपण बोलतो मी करील, मी ध्येय. त्यानं दिलं. एक मनुष्य सागरातल्या. ओम नमः शिवाय. मीनाताई म्यूट करा. सागराला पाणी, सागराच्या पूजेला जायचा आणि तांब्या रिकामाच घेऊन जायचा. सागरातलं तांब्याभर पाणी घ्यायचं आणि सागरालाच व्हायचं आणि 6 महिने साधना केली
आणि तो सागराला म्हणू लागला, तुला 6 महिने पाणी घातलं तरी तू मला पुत्र दिला नाहीस. पाणी कुठून आणलं आणि कुणाला घातलं? त्याच्याकडूनच घेतलं आणि त्यालाच घातलं. ते तुझको अर्पण क्या लागे मेरा, तुझंच तुला अर्पण करतो आम्ही आणि मी केलं म्हणतो. आणि ही तर हीच चूक होते. आत्मस्वरूप नित्य आहे आणि त्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे असं आपण जाणत नाही. देहाला दृढ मी म्हणतो. ह्या देहाच्यानं काहीच होत नाही. ह्याच्यातून चैतन्य निघून गेल्यावर ह्याची अवस्था काय होते आपल्याला सगळ्यालाच माहीत आहे. मग आत्मचैतन्य हेच सत्य आहे, ध्येय काही सत्य नाही. आणि असं मानून जेव्हा तू साधना करतोस तेव्हा तुला असा अभिमान येणार नाही असं सद्गुरू म्हणतात. न होता तू सांगतोस ती साधने जर केली तर त्याच्या योगाने अहंता ममता कमी होत नाहीत. तू अशी जर साधने न विवेक करता न विचार करता साधना जर केलीस तर अहंता ममता कमी तर होतच नाहीत, परंतु वाढतात. रेल्वेमध्ये एक माणूस प्रवास करू लागला आणि प्रवासाला वरच्या शीटावर एक व्यक्ती बसलेला होता. तिथं भिकारी भीक मागायला आला. मग वरच्या शीटावर जो मनुष्य बसलेला होता त्या माणसानं त्या भिकाऱ्याला देण्यासाठी खालच्या शीटावर जो मनुष्य बसलेला होता त्याच्याकडे 100 रुपये दिले. मग त्यानं 100 रुपये दिले. ते खाली जो व्यक्ती होता त्यानं 50 आपल्यापाशी ठेवले आणि 50च भिकाऱ्याला दिले. पुन्हा ती भिकारी डबल मागायला आला तेव्हा तो म्हणू लागला, आताच तुला 50 रुपये दिले, मी तुला 50 रुपये दिले तरी पुन्हा तू मागायला आलास. ह्यानं जे पैसे दिले होते ते ह्याचे होते का हो? ते पैसे कुणाचे होते? तर वरच्यानं ह्याला दिलेले होते. त्याच्यातले त्यानं स्वतःजवळ काही ठेवून घेतले आणि थोडेसे दुसऱ्याला दिले आणि मी दिले म्हणू लागला. मग त्याला कोणी दिले होते? ओम नमः शिवाय. कळाला का दृष्टांत? ओम नमः शिवाय. बोला. शीटवाल्याने दिले. वरचा म्हणजे कोण? शीट नाही तिथं घालायचं. वरचा म्हणजे कोण? भगवंताला दिले. हां, करता करविता. वरच्यानं त्याला दिले होते पैसे, त्याच्यातले आपल्यापाशी काही ठेवून घेतले आणि थोडेसे त्याला दिले आणि काय म्हणू लागला, मी तुला पैसे दिले. मग मी म्हणजे आपण, मी ह्या देहाला म्हणतो. आणि हे जर असंच तू केलंस तर तुझी अहंता ममता जाणार नाही. त्याच्यासाठी उलट दुप्पट वाढतात मात्र. कारण ज्या जातीचा आणि वर्णाचा जीव असेल त्या जातीचा आणि त्या वर्णाचा अभिमान अगोदरच त्याच्या ठिकाणी असतोच. चकारात्मक सांगितलं. पुण्या जातीचा म्हणल्यावर किती निश्चयानं आपण सांगतो, कोणतीही जात असू द्या, मी लिंगायत आहे, मी ब्राह्मण आहे, मी स्वामी आहे, ह्याचा अभिमान आपल्याला असतो म्हणजे असतोच. आणि तशात जर अविवेकाने एखाद्या पंथाचा वेश त्याने धारण केला तर त्याला त्या वेशाचा आणखीन एक जास्त अभिमान उत्पन्न होतो. आधीच जातीचा अभिमान आहे आणि जातीचा अभिमान असताना आणखीन दुसऱ्या कोणत्या तरी मोठ्या पंथाचा कोणत्या तरी मठावर गेला, तिथली सेवा केली, कुण्यातरी मंदिरात गेला, तिथलं पद प्राप्त केलं तर त्याला दुसरा आणखी मोठा अभिमान, पंथाचा वेश त्याने धारण केला तर त्याला जास्तच होतो. तर त्याला त्या वेशाचा आणखी एक जास्त अभिमान उत्पन्न होतो. मी मोठा साधक आहे असा अभिमान उत्पन्न होतो. आधीचा तर अभिमान असतोच जातीचा आणि पुन्हा जो वेश धारण केला त्याचा अभिमान उत्पन्न होतो. म्हणून विवेकादी साधना वाचून त्याग केलेने सुद्धा अभिमान जास्त जर नाहीच, जात तर नाहीच. विवेक जर असेल तर अभिमान जातो. मी केलं. जी साधू संत असतात बघा, ते वेड्यासारखे वागतात. ती स्वतःच्या देहावर त्यांची कसलीच आसक्ती नसते.
कुठं गेलतास तर कुठंच नाही, काय आणलंस तर काहीच नाही, अशा प्रकारे त्यांचं वागणं असतं. त्यांनी आत्मस्वरूपाला ओळखलेलं असतं. देह माझा नाही हे त्यांना माहीत असतं. जसं आपण इथं देहाचा द्रष्टा व्हा म्हणून सांगितलंय. मग आपण आपल्या देहाचा द्रष्टा होतच नाही आणि ती सोपं नाही. दोघाचे दुसऱ्याचे भांडणं लागले. राम आणि श्याम दुसऱ्याचे भांडणं लागले. एकमेकाच्या मारामाऱ्या झाल्या तरी आपण बाजूला राहून बघतो. आपण तिथं द्रष्टा होतो. पण त्याच्यातला एकानं आपल्याला जर शिव्या द्यायला सुरू केलं तर आपण गप्प बसतो का? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय नाही बसत ना. काय गपचूप बसत. ओम नमः शिवाय. का बसत नाही तो ग? का? आपल्याला शिव्या दिलेल्या तरी मग त्या दुसऱ्याला दिल्या त्यावेळेस गप्प बसलात ना. मग जेव्हा त्या दोघाचं भांडण झालं तेव्हा आपण द्रष्टा झालो. पण इथं द्रष्टा होऊ शकत नाही आपण देहाचा. आणि इथं तर सांगितलंय द्रष्टा व्हा, साक्षी व्हा, म्हणजे बाजूला राहा देहापासून. मग आपण द्रष्टा होऊ शकत नाही. म्हणून द्रष्टा होऊन, साक्षी होऊन, बाजूला राहून या ध्येयापेक्षा आपण राहायला पाहिजे आणि साधना करायला पाहिजे. तेव्हाच अभिमान येत नाही. जास्त अभिमान उत्पन्न होतो. म्हणून विवेकादी साधना वाचून त्याग केल्याने सुद्धा अभिमान जात नाही. घराचा त्याग केला आणि मठात जाऊन बसला, परंतु मी त्यागी आहे, मी त्यागी आहे असं त्याला वाटू लागलं. साधू संतांनी ह्या अहंकाराबद्दल खूप सांगितलं बघा. सगळेच मूळ अहंकारच आहे. मन्मथ माऊलीने काल मी ओवी सांगितली तुम्हाला. एकला अहंकार त्यागिता, सर्व त्यागिले होय तत्वता, मुळीहुनी वृक्ष उन्माळिता, शाखा पल्लव उन्मळले. या ओवीचा अर्थ असा होतो, एकला अहंकार जर त्यागला तर मुळावर घाव घातल्यासारखंच आहे. पुन्हा हे दुसरे विकार राहत नाहीत. जर मुळावरच घाव घातला कोराडीनं तर वरचे फांद्या, पानं, फुलं काहीच राहत नाही, ते सगळं गळून जातं. म्हणून अहंकाराचाच त्याग करायला पाहिजे, तर बाकीचे विकार आपल्याला त्रास देत नाहीत किंवा ते आपल्यावर राज्य करत नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे, त्याग तरी ऐसा करा अहंकारा त्यागावे. त्याग कशाचा करा, कशाचाच त्याग करू नका, फक्त अहंकाराचा त्याग करा बस. म्हणून अभिमान जात तर नाहीच, पण उलट वाढतो. तो जीव ग्रस्त आश्रमात असतो तेव्हा क्वचित एखाद्या साधूची नम्रपणे सेवा करण्याची तरी त्यास हौस असते. जेव्हा आपण ग्रस्त आश्रमामध्ये असतो तेव्हा कुणी गावामध्ये जर मोठा साधू संत आले तर आपल्याला वाटतं त्यांनी आपल्या घरी यावं, आपण त्यांची सेवा करतो, पादपूजा करतो, कारण आपण ग्रस्त आश्रमी असतो आणि ते साधू आहेत, ते मोठे आहेत आपल्यापेक्षा, असा आपला भाव असतो. आणि असा भाव असल्यामुळं आपल्याला ती हौस असते, सेवा करण्याची असते. पण त्याग केल्यावर मी ग्रस्त आश्रमाचा त्यागी आहे. जर ग्रस्त आश्रमाचा त्याग केला आणि भगवे वस्त्र घालून कुठंतरी एखाद्या ठिकाणी जाऊन जर बसला त्याग करून, तर त्याला वाटतं मीच महाराज झालो, ते दुसरी कुणाची सेवा करत नाही, मीच मोठा आहे आणि माझीच सगळ्यांनी सेवा करावी, कारण त्याने त्याग केला आहे. म्हणून त्या त्याग केल्याचाच अभिमान त्याला येतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, अहंकाराला त्याग तरी ऐसा करा अहंकारा त्यागावे. त्याग केल्यावर मी ग्रस्त आश्रमाचा त्यागी झालो, अर्थात सर्वजण मला एकसहा मान देतील व माझा आदर सत्कार करतील. सर्व लोक मला मान देतील, सर्वांनी मला मान द्यावा सुद्धा, कारण मी ग्रस्त आश्रमाचा पत्नी, मुलं, घर सगळ्यांचा त्याग केला आहे. म्हणून मी फार मोठा झालो, मी त्यागी झालो, मी महाराज झालो.
असा त्याला अहंकार येतो आणि सर्वांनी मला मानावं, सर्वांनी माझ्या पाया पडावं असं त्याला वाटतं. असा अविवेकाने त्याच्या ठाई अभिमान होऊन, हा अभिमान कशाने होतो तर अविवेकाने होतो. विवेक नाही त्याच्याकडं, स्वरूपाची ओळख नाही त्याला. अविवेकाने त्याच्या ठाई अभिमान होऊन तो वाढतच जातो. मीच श्रेष्ठ, मीच मोठा हा अभिमान पुन्हा कमी होत नाही तर वाढतच जातो. अशा वेळी त्याला कोणी सद्विद्येचा उपदेश करू लागला तर आपण त्यागी आहो. त्याला कोणी सद्विद्या कशाला म्हणावं तर सद्विद्या म्हणजे ब्रह्मविद्या, आत्मविद्या, आपल्या स्वरूपाचं ज्ञान. जर कोणी ओम नमः शिवाय आता इकडे ओम नमः शिवाय सद्विद्येचा अर्थ बोलतो त्याला. सद्विद्या म्हणजे ब्रह्मविद्याच आहे. घ्या लिहून घ्यायचं तर सत्यशास्त्राचं ज्ञान म्हणजे सद्विद्या. सत्य वस्तूचं ज्ञान, आपलंच ज्ञान, आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान. अद्वैत ज्ञान असं सुद्धा म्हणता येईल त्याला. कोणी सद्विद्येचा उपदेश करू लागला तर आपण त्यागी आहो. आपल्याला आता त्याची ऐकण्याची काय जरुरी आहे. मीच श्रेष्ठ आहे तो सांगतो त्याच्यापेक्षा, कारण मी त्याग केला आहे, मी त्यागी आहे. आणि जो अहंकारी असतो ना तो स्वतःला ओळखत नाही, दुसऱ्याला पण ओळखत नाही. बघा, अहंकाराचे राज्य, इतका अहंकार त्याच्यावर राज्य करतो, त्याच्यामुळं तो अंध झाल्यासारखा असतो. थोडं जरी पद मिळालं तरी सुद्धा त्याला फार मोठा अहंकार येतो. साधा गावचा सरपंच होऊ द्या, लोकांना नीट बोलत नाही, मी कोण आहे असं त्याला वाटतं. मंदिरामध्ये तुम्ही जाता, परळीचे लोक, दर्शनाला रांगेत उभा राहिलात तुम्ही, अहंकाराचं स्वरूप सांगते तुम्हाला. तुम्ही रांगेत उभा राहिलात, खूप वेळ रांगेत उभा राहिलात तुम्ही, आणि तुम्हाला दर्शन घ्यायला जवळ बारी आली, आता तुम्हाला मध्ये जायचं आहे, आणि एखादा दुसरा कोणीतरी येऊन सरळ मध्ये जाऊ लागला तर काय म्हणतो तो उभारलेला, हो थांबा थांबा, खूप वेळ झालं बरं का, आम्हाला जाऊ द्या आधी. तेव्हा तो काय म्हणतो, बाजूला सरक, तुला माहिती आहे का मी कोण आहे ते, मी कोण आहे. हा मी अहंकार, परमार्थामध्ये हा अहंकार चप्पल सोडते तिथं सोडावं लागतं. बघा, अहंकार घेऊन कोणतीच साधना होत नाही. म्हणून सद्विद्येचा उपदेश करू लागला तर आपण त्यागी आहो. आपल्याला आता त्याची ऐकण्याची काहीही जरुरी आहे असं समजून तो त्याचा उपदेश ऐकून घेत नाही. किती जरी चांगला उपदेश करू लागला तरी तो त्याचा उपदेश ऐकूनच घेत नाही. माझ्यापेक्षा तो लहान आहे असं वाटतं, त्याच्यामुळं तो त्याचा उपदेश ऐकून घेत नाही. मोठेपणाचा अहंकार असतो. खरं तर तो अहंकार, मोठेपणा त्याच्याकडे नसतोच. जो नम्र असतो तोच मोठा असतो, आणि त्याला जास्त कळतं सुद्धा. बघा, नम्र माणसालाच कळालेलं असतं. नम्र माणूसच ज्ञानी असतो. ज्यावेळेस ज्वारीचं कणीस असतं, बघा, कणीस असतं आणि जोपर्यंत ती भरलेलं नाही तोपर्यंत ती ताट असतं. जेव्हा दाणे भरतात तेव्हा ते झुकतं. जो झुकलेला आहे तोच ज्ञानी असतो, तोच नम्र असतो, त्याला कळालेलं असतं. जो ताटलेला असतो तो नम्र नसतो. जो झुकता है वो इंसान है, ताट ना तो मुर्दे की पहचान है. ताट मुर्द्यासारखा तो ताटलेला असतो, मुर्दा कधी झुकत नाही. म्हणून अहंकार जो आहे तो अहंकार घेऊन कोणतंच काम होत नाही. त्या अहंकाराचंच इथं सांगू लागलेले आहेत. ऐकण्यात जरुरी आहे असे समजून तो त्याचा उपदेश ऐकून घेत नाही. म्हणजे हे कसे झाले तर मांजर काढून टाकले ते उंट येऊन पडला.
अशी जी एक गोष्ट सांगत असतात तिच्यासारखेच झाले. या दृष्टांताची पुरी गोष्ट तुला सांगतो ती ऐक. वाचा ताई पुढचं. ओम नमः शिवाय वाचू का? ओम नमः शिवाय. तुझ्या चरणाला वंदन. वाच. त्यापासून विमान दुप्पट वाढतो याविषयी दृष्टांत. एका घरात एक म्हातारी राहत असे. एक दिवस एक मांजर आपल्या अंगणात मरून पडलेले तिला आढळले. तेव्हा ते मांजराचे प्रेत स्वतःच काढून टाकण्याचा विचार करून तिने आपल्या घराची सर्व दारे बंद केली, पण अंगणाच्या कवाडाचे दार तेवढे मूर्खपणाने उघडे ठेवले. लगेच ती म्हातारी मेलेले मांजर टोपलीत घालून गावाबाहेर नेण्यासाठी निघाली. मांजराचे प्रेत टाकून नदीवरून अंग धुवून परत घरी येऊन पाहते, तो जेथे मांजर मेले होते तेथेच एक आजारी उंट एकाएकी येऊन मरून पडला आहे. तेव्हा ती म्हातारी मोठ्या चिंतेने म्हणाली, हा काय कर्माचा भोग तरी. मांजर मेले ते टाकण्यास गेले, तो तेथेच उंट येऊन मरून पडला. तर आता याचे हे अवाढव्य प्रेत मी एकटी काढून टाकू तरी कशी. ओम नमः हे शिवाय. दुःख. ओम नमः शिवाय. नमस्कार. विचार वाचून अभिमान दुप्पट वाढतो. विचार जर केला नाही, विचार न करता कृती केली तर अभिमान दुप्पट वाढतो. विचार करणं म्हणजे इथं काय अर्थ घ्यावा, तर आत्मस्वरूप नित्य आहे हा अर्थ घ्यावा. मी आत्मा आहे ह्याचा विचार करावा. आणि असा जर विचार न करता आपण कृती केली तर अभिमान दुप्पट वाढतो. विचार करायचाच आहे आणि मी आत्माच आहे ह्याचा आपल्याला निश्चय करायचा आहे. ह्या पूर्ण ग्रंथामध्ये तेच सांगितलेलं आहे. शास्त्रामध्ये मातीला जा म्हणजे पुण्य प्राप्त होतं असं सांगितलं. बघा का सांगितलं होतं तसं, तर तिथं गेल्यानंतर आपल्याला विरक्ती प्राप्त होते तेवढ्यापुरती तरी. खूप पुण्य सांगितलं बघा मातीला जाण्याचं. आपल्याला सुद्धा ह्याच पंथाला यायचं आहे हे तेवढ्या वेळापुरतं का होईना पण आपल्याला वाटतं, विरक्ती येते. आणि असं जास्त वेळ जर गेलं तर विरक्ती वाढण्याची शक्यता असते. म्हणून ती पुण्य सांगितलं, ही पुढचा प्रवास आपल्याला करता यावा म्हणून. एका घरात एक म्हातारी राहत असे. एक दिवस एक मांजर आपल्या अंगणात मरून पडलं. म्हातारी राहत होती म्हणून सांगतात एका घरामध्ये, आणि तिच्या घरामध्ये मांजर मरून पडलं. मांजर म्हणजे अहंकार सांगितला इथं. इथं अहंकाराचंच स्वरूप ह्या दृष्टांतात सांगितलेलं आहे. एक मांजर मरून पडलं आणि पडलेलं तिला आढळलं. तेव्हा ती मांजराचं प्रेत काढून टाकण्याचा विचार करून तिने आपल्या घराची सर्व दारे बंद केली. आता मांजराचं प्रेत काढून टाकायचे, बाहेर नेऊन टाकायचे. सर्व दारं बंद केली पण एकच दार उघडं ठेवलं म्हणतात. मांजराचं प्रेत म्हणजे देह अभिमान सांगितला इथं. मी देह आहे, मी देह आहे. मी देह आहे म्हणून जे काम करतो आपण प्रपंचामध्ये सगळं परमार्थ करतो, प्रपंच करतो, जे करतो ते थोडंसं ज्ञान झालं की देह अभिमान घालवावा वाटतो. देह मी नाही. आपल्याला सुद्धा आता थोडं थोडं कळायलं तर लक्षात येतं की देह मी नाही, देह मी नाही. मग ही देहाचा अभिमान घालवायचा आहे म्हणून तिनं काय केलं, ती जी मांजर मरून पडलेली होती ती टोपल्यात घातली आणि नेऊन टाकायला गेली. सगळे दार बंद केले पण एक दार मात्र उघडं ठेवलं. अंगणाचं दार उघडंच ठेवलं आणि मूर्खपणाने उघडे ठेवले. मूर्खपणानं ठेवलं म्हणून सांगितलेले. जर शहाणपण असतं अंगी तर सगळेच दारं बंद केले असते आणि तो अभिमान टाकून दुसरा तिथं येऊन पडला नसता.
पण एक दार उघडं ठेवलं. आणि लगेच ती म्हातारी मेलेलं मांजर टोपलीत घालून गावाबाहेर नेण्यासाठी निघाली. ती मांजर मेलेलं जे होतं ते टोपल्यात घातलं आणि गावाच्या बाहेर टाकायला निघाली. मांजराचे प्रेत टाकून नदीवरून अंग धुवून परत घरी येऊन पाहते. ध्येय अभिमान सोडून द्यायचा आहे म्हणून कृती करू लागलो. आणि आपल्याला जर काय करायचं नीट नाही कळालं तर असंच होतं बघा. काय करावं दिशा जर नीट नाही कळाली, उपदेश जर आपल्याला बरोबर नाही मिळाला, तर द्वैतवादी गुरु मिळाले तर असंच होतं. अंग धुवून परत घरी येऊन पाहते, तो तेथे मांजर मेलं होतं. तेथेच एक आजारी उंट एकाएकी येऊन मरून पडला. मांजर छोटंसं होतं, टोपलेत घालून टाकता आलं, पण इथं आता आजारी आणि मोठाची मोठा उंट येऊन पडला आहे. तेव्हा ती म्हातारी मोठ्या चिंतेने म्हणाली, हा काय कर्माचा भोग. मांजर मेले ते टाकायला गेले, तो तिथेच उंट येऊन मरून पडला. ज्या ठिकाणी मांजर मरून पडलेलं होतं तिथेच उंट येऊन मरून पडला. तर आता याचे हे आवाढव्य प्रेत मी एकटी काढून टाकू तरी कशी. हे आवाढव्य एवढं मोठं प्रेत मला एकटीला उचलतही नाही आणि काढून टाकू तरी कशी. ओम नमः शिवाय. वाचा पुढचं. ओम नमः शिवाय. हे हे दुःख तिच्या मूर्खपणाने तिला झाले. याच न्यायाने विचार विवेका वाचून देहाभिमान रूप मांजर काढून टाकण्याच्या उद्देशाने जे संन्यास करतात, त्याच्या त्यागाच्या अभिमान रूपाचा आणखीन एक उंट तेथे येऊन बसतो. मग तो काढून टाकणे फार कठीण जाते. यासाठी जिज्ञासे वाचून, अधिकारा वाचून आणि विधी वाचून केवळ वेशधारणाने किंवा सकाम केलेल्या जपादी इतर साधनाने अहंता ममता रूप बंधनाची निवृत्ती कधीही व्हावयाची नाही. ओम नमः शिवाय. हे दुःख तिच्या मूर्खपणाने तिला आलेलं होतं. याच न्यायाने म्हणजे ह्याच न्यायाने विचार विवेका वाचून ध्येय अभिमान रूप मांजर काढून टाकण्याच्या उद्देशाने विचार केला नाही, विवेक नाही, काहीच नाही. थोडंसं ऐकलं आणि ध्येयाचा अभिमान काढून टाकायचा. मी ध्येय नाही असं म्हणायचं. आणि ह्याच्यासाठी ध्येय अभिमान रूपी मांजर, ही तरी मांजरा एवढा होता अभिमान ध्येयाचा जो होता तो काढून टाकण्याच्या उद्देशाने ते त्याग म्हणजे संन्यास करतात. आता त्याच्या या त्यागाच्या अभिमानाचा आणखी एक उंट तेथे येऊन बसतो. मग तो काढून टाकणे फार कठीण जाते. ध्येय अभिमान काढून टाकायचा आहे म्हणून संन्यास घेतला बघा. आता ध्येय अभिमान नको, ही ध्येय मी नाही असं म्हणून त्याने काय केलं, सगळं त्याग केला आणि संन्यास घेतला. आणि संन्यास घेऊन मी संन्यासी आहे ह्याचा मोठा अभिमान त्याला येऊन बसला. मी मोठा आहे, मी एक संन्यासी आहे. आता ध्येय आहे ही अभिमान छोटासा होता मांजरा एवढा, पण मी संन्यासी आहे आणि मी फार मोठा आहे. सगळ्यांनी माझी सेवा करावी, माझी पूजा करावी, मला सगळ्यांनी मानावं. आणि माझ्या एवढा मोठा, ही सामान्य लोक संसारी आहेत सगळे हे जे आहेत ते, आणि ह्याच्यामध्ये मी एकटाच फार मोठा संन्यासी आहे. हा अभिमान त्याला येऊन बसला. आणि हा एवढा मोठा अभिमान, उंटासारखा अभिमान ही काढणं शक्य नाही. त्याच न्यायाने म्हणजे तसंच सांगितलेलं आहे. मांजर टाकायला गेली आणि एकच दरवाजा उघडा ठेवला आणि त्याच्यामधून हा मोठा उंट येऊन तिथे पडला.
त्याच्या या त्यागाच्या अभिमानाचा आणखी एक उंट तेथे येऊन बसला. त्यानं त्याग केला ना प्रपंचाचा, आणि मी मोठा आहे हे त्याला वाटू लागलं. हा अभिमान त्याच्यामध्ये आला. मग तो काढून टाकणे फार कठीण जाते. मी ध्येय आहे, मी संसारी आहे, मी ध्येय आहे हे अभिमान काढून टाकणं सोपं आहे, मांजर काढून टाकण्यासारखं. परंतु जर मोठा अभिमान झाला तर तो लवकर निघत नाही, आणि तो काढून टाकणं कठीण आहे असं इथं म्हणतात. जिज्ञासे वाचून आणि अधिकारा वाचून आणि विधी वाचून केवळ वेशधारीने किंवा सकाम केलेल्या जपादी इतर साधना आणि अहंता ममता रूप बंधनाची निवृत्ती कधीच व्हावयाची नाही. जिज्ञासे वाचून, जिज्ञासू म्हणून भक्त असतो बघा. काल मला 4 भक्तांचं लक्षात आलं नव्हतं. पहिला भक्त पामर असतो, दुसरा भक्त जो असतो तो संसारी असतो बघा. विषयी घ्या, 4 भक्ताचे प्रकार असतात. पहिला भक्ताचा प्रकार पामर, दुसरा विषयी. हे लोक जगामध्ये असे असतात. जगातले लोक जे असतात ते जिज्ञासे वाचून, अधिकारा वाचून हे प्राप्त होत नाही म्हणतात. तर जिज्ञासा कशी असते, जिज्ञासू भक्त कसा असतो हे सांगण्यासाठी पहिले 2 सांगावे लागतात. 4 प्रकारचे लोक असतात. तर पहिले पामर. जगामध्ये 4 प्रकारचे लोक असतात असल्या. पहिले पामर, दुसरे विषयी, तिसरा जिज्ञासू आणि चौथा मुक्त. एक पामर, दुसरा विषयी, तिसरा जिज्ञासू आणि चौथा मुक्त. ह्या 4 प्रकारचे लोक असतात. तसं तर खरं तर मुख्य 2च प्रकार आहेत बघा. 2 प्रकारचे लोक असतात म्हणूनच दुनिया म्हणतो ह्या जगाला. 2 प्रकारचे, दुनिया चांगले आणि वाईट असे 2 प्रकारचे असतात. पण हे 4 प्रकारचे समाजात लोक असतात असं सांगितलेलं आहे. मुख्य 2 प्रकार आणि हे 4 प्रकार. ओम नमः शिवाय. म्यूट करा. कोण आहे? असं सांगा. दुनिया आपण म्हणतो ना, चांगले आणि वाईट ही 2 प्रकार. ती कशाला लिहून घ्यायचे का घ्यायचे? दुनिया म्हणतो आपण ह्या जगाला, म्हणतो का नाही दुनिया? का म्हणतो दुनिया? प्रत्येक शब्दात अर्थ भरलेला आहे. 2 प्रकारचे लोक आहेत म्हणून दुनिया म्हणतो. एक चांगले असतात आणि एक वाईट असतात. ह्या 2 प्रकारचे लोक असतात म्हणून आपण दुनिया म्हणतो. तर समाजामध्ये 4 प्रकारचे लोक जे असतात, लिहून घेतले का ते 4 प्रकार? सांगा बरं काय काय लिहिलं? जगामध्ये हां नंबर 2 विषयी का? हां विषयी. हां जिज्ञासू. हां. नंबर 4 ओम नमः शिवाय. आली का? हो झाले. सांगा सुरेखाताई काय लिहिलं? ओम नमः शिवाय. जगामध्ये 4 प्रकारचे लोक असतात. पहिला असतो पामर, दुसरा असतो विषयी, तिसरा आहे जिज्ञासू आणि चौथा आहे मुक्त. या 4 प्रकारचे लोक असतात. 4 प्रकारचे लोक. ओम नमः शिवाय. काय बोला? आवाज येत नाही, आवाज येत नाही तुमचा. ओम नमः शिवाय. म्यूट करा. ओम नमः शिवाय. मी सांगू? बरं सांगा. हां
सांगा. जगामध्ये 4 प्रकारचे लोक असतात. कामक 1, 2 विषयी, 3 जिज्ञासू, 4 मुक्त. ओम नमः शिवाय. 4 मुक्त. तर पामर कुणाला म्हणावं? पामर म्हणजे सगळे चांगले वाईट सगळे कामं करतो तो. त्याला कोणताच संस्कार नाही. आंघोळ करावी ह्याचं भान नाही, आंघोळीनंतर जेवण करावं ह्याचं भान नाही. कधी करतो आंघोळ, कधी नाही करतो. दिवसा झोपतो, रात्री जागतो. म्हणजे संस्कार कोणताच नाही. पशुसारखा वागतो तो. त्याला पामर असं म्हटलेलं आहे. आणि असे जास्त लोक आहेत कलियुगामध्ये. असे लोक पामर असतात. 2 क्रमांकाचे जे असतात ते विषयी असतात. आता विषयी म्हणजे बोलायचे का काही ताई? लिहून घ्यायचे का पामर ते? नका लिहून करायचं, असंच सांगते समजून. ह्याच्यात नाही ग्रंथात मी समजून सांगायला तुम्हाला. हो समजून सांगायला, पण तुम्ही पुन्हा विचारल्यानंतर पुन्हा लक्षात येत नाही ना. लिहून घेतलेलंच बरं पडेल. नाही ओम नमः शिवाय. बुरड घेतली, हात वरी करा आणि नंतर बोला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हात वरी केलेलं त्यांना लक्षात येईल. हो माझा हात वर दिसत नसेल त्यांना. दिसतंय ओम नमः शिवाय. सगळ्यांचे हात दिसते, पण ते एकालाच विचारणार ना कुणाला पण. ओम नमः शिवाय. ऐकून घ्या, लिहून नको घ्यायचं ताई, ऐकून घ्या. तर विषयी म्हणजे शास्त्रानं सांगितल्याप्रमाणे विषयचा उपभोग घेतो. सगळे विषय भोगतो, पण शास्त्राच्या जसं जसं सांगितलं तसं भोगतो. त्याला विषयी असं म्हणतात. आणि तिसरा जिज्ञासू. जिज्ञासू म्हणजे ज्ञानाच्या मार्गावर असतो. आणि त्याला कोणतीच अपेक्षा नसते, फक्त त्याला ज्ञान वेचत बसतो तो. तो राजहंसासारखा असतो जिज्ञासू. राजहंस जसं दुधामध्ये पाणी असतं, परंतु दूधच शोषण करतो आणि पाणी मात्र असार बाजूला काढून टाकतो, तसा हा जिज्ञासू भक्त असतो. इथं जिज्ञासू आलेलं आहे बघा. जिज्ञासे वाचून अशी जिज्ञासा असायला पाहिजे. फक्त मला ज्ञान प्राप्त करायचे. तो कुठं जिथं ज्ञान दान होतं तिथं जातो आणि तिथं ऐकतो. पण ऐकत असताना सुद्धा जो सांगतो त्याची एकही चूक काढत नाही तो. त्याला घ्यायचं तो घेतो, बाकीचा असा फेकून देतो, निघून जातो. ज्ञान वेचितो तो समाजामध्ये. आपलं कसं असतो, कीर्तनाला भजनाला गेलं तर मी ऐकते बघा, बघायला चाललेले लोक जास्त असतात. वेगळंच बोलतात ते. भजन किती सुंदर म्हणलं हे ते बघत नाहीत. तर ते काय म्हणतात, ती भजन म्हणताना बाई तोंड किती वाकड करीत होती हो. अशा प्रकारे जी बघायचं ती बघत नाहीत, जी नाही ती बघतात. मग ही जिज्ञासू जे असतात ते राजहंस पक्षासारखे असतात. कोणाचाच दोष काढत नाहीत ते. जी चांगलं वाटतं तेवढं घेतात आणि ते पुढे चांगलं घेण्यासाठी त्यांचा प्रवास असतो. ह्याच्यामधूनच ते मुक्तमध्ये प्रवेश होतो, ते मुक्त होतात. अशा प्रकारे जिज्ञासे वाचून आणि अधिकारा वाचून. आता अधिकाराचे लक्षण काय हो? ओम नमः शिवाय. आपण बघून आलो अधिकारीचे लक्षण. किती लक्षण आहेत अधिकाराचे? अधिकारी कोणाला म्हणावं? ओम नमः शिवाय. बोला मंगेताई. ओम नमः शिवाय. हां, अनात्मा विवेक नंबर 1. नंबर 2 वैराग्य. नंबर 3 शमदमादी संपत्ती. आणि नंबर 4 मोक्षांच्या. अशा 4 साधनांनी संपन्न मनुष्य तो अधिकारी असतो. ह्या 4 साधनाने संपन्न जो असतो तोच अधिकारी असतो. ओम नमः शिवाय. तर एक थोडं डबल सांगा ना. विषयी जे सांगितलं ना, विषयी लोकांचं, हां, त्याचं थोडं सांगा ना. विषयी म्हणजे शास्त्रानं जसं सांगितले उपभोग घ्यायचे तसे घेतो तो जीवनातले. शास्त्रानं जसं
सगळे उपभोग घेत होतो. प्रपंच करतो, व्यापार करतो, पण शास्त्रानं सांगितले तसा करतो. सैराट वागत नाही, तो सोयर वागत नाही. शास्त्रात सांगितलं स्नान करा तर स्नान करूनच करतो, सोयर वागत नाही. पामर म्हणजे सोयराचारी, त्याला कोणतंच धर्म अधर्म काहीच माहीत नाही, त्याला पामर म्हणावं. आणि विषयी म्हणजे जो शास्त्रात सांगितलं त्याप्रमाणे विषयाचा उपभोग घेतो त्याला विषयी म्हणावं. आणि तिसरा हा जिज्ञासू, त्या ज्ञान मार्गावर असतो तो जिज्ञासू, आणि तोच मुक्त होतो. चौथा मुक्त सांगितला. कळालं का? ओम नमः शिवाय मंगेताई, कळालं का? हो कळालं. ओम नमः शिवाय. जिज्ञासे वाचून आणि अधिकारा वाचून, विधी वाचून, केवळ वेशधार्याने किंवा सकाम केलेल्या जपादी इतर साधनांनी अहंता ममता रूप बंधनाची निवृत्ती कधीच व्हावयाची नाही. आपला वेळ झालेला आहे. राहिलेला भाग आपण उद्या बघू. झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षुजनांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ओम नमः शिवाय.